लग्नानंतरचे प्रेम. लेखिका सौ स्वाती पाटील. भाग 7. मागील भागात आपण पाहिले की राजेंद्र साहेबांनी मुलावर खूप चांगले संस्कार केले आहेत, म्हणून एवढा पैसा, अडका, ऑफिसरची नोकरी, सगळं काही असून सुद्धा दोघेही बापलेक घरातल्या नोकरपासून तर माझ्यासारख्या बागेत काम करणाऱ्या माळ्याला सुद्धा खूप महत्त्व देतात, मान देतात. माळी काका मनातच बोलत होते. आता पुढे. श्रीकांत गाडीत बसून निघाला फ्रेश मूडमध्ये. त्याच्या जवळच्या गाडीतून गाणे वाजत होते. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. ते गाणे ऐकताच श्रीकांतच्या ओठावर हसू खुलले आणि त्याच्या डोक्यात लख्खपणे श्रुती आठवली. फक्त आठवलीच नाही, त्याच्या जवळून एक गाडी गेली, त्यात त्याला श्रुती दिसली सुद्धा. तो एकदा डोळे लावून, उघडून आणि डोके झटकून विचार करायला लागला. अरे, मला असं काय होतंय? श्रुती माझ्या डोक्यातून जात का नाही? गाणे ऐकल्याबरोबर माझ्या स्वप्नातली राणी म्हणून तीच का आठवली आणि चक्क गाडीत सुद्धा दिसली? तिला तर आपण सकाळी घरी सोडून आलो आणि एवढ्यात ती गाडीत कशी काय आली? खरंच ती श्रुतीच असेल का, की माझ्या डोळ्यांचा आणि विचारांचा भ्रम झाला असेल? काही समजत नाही. श्रुतीसोबत अजून कोणीतरी होतं, पण तीच असेल का खरंच? त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि श्रुती दिसली. ती गाडी पुढे गेलेली होती. तिच्या मागे जाऊ लागला. इतक्यात भर बाजाराच्या रस्त्याने ट्रॅफिक जाम झाली होती. तिथे त्याची गाडीही थांबली आणि अचानक त्याचं लक्ष गेलं. त्याच्या गाडीच्या बाजूला एक गाडी उभी होती आणि ती गाडी ओलांडून दुसऱ्या गाडीत श्रुती होती. त्याला दिसत होती. दुरूनच त्याने तिला न्याहाळले. ती एका व्यक्तीच्या खांद्यावर डोके टेकून हसतच गप्पा करत होती. त्याने निरखून बघितले तर तो रवी होता. त्या रवीबद्दल त्याला पूर्ण माहिती होती. तो एक नशेबहाद्दर मुलगा होता. ड्रग्सचे सेवन पण तो करायचा, पण श्रीमंताचा लेक असल्यामुळे सरळ सरळ त्याला कोणी बोलत नव्हतं आणि त्याचं नाव कुणी सांगितलं नव्हतं. श्रीकांतला मनात वाटले, ही वात्रट मुलगी या मुलासोबत काय करत आहे? बिचारे काका आंटी किती लाड करतात तिचे, किती काळजी घेतात, आणि ही या मुलासोबत. त्याला मनात वाटले की त्या गाडीजवळ जाऊन तिला बाहेर काढावे आणि तिला समज द्यावी, या मुलाचे रेकॉर्ड चांगले नाही, हिला कधी ना कधी हा फसवणारच. तो गाडीतून खाली उतरणार इतक्यात त्याची गाडी पुढे गेली. श्रीकांत सुद्धा निघाला, मात्र त्याची गाडी खूपच पुढे गेलेली होती. एका हॉटेलमध्ये रवी तिला घेऊन गेला. तिने स्कार्फने आपले तोंड बांधून घेतले होते. त्या हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. तो तिला रूममध्ये घेऊन गेला, पण लगेच ती म्हणाली, अरे, आपण इथं जेवणासाठी आलो आहोत ना, मग इथं रूमची काय गरज? रवी म्हणाला, टू सरप्राईज माय स्वीट गर्लफ्रेंड. श्रुती म्हणाली, कसलं सरप्राईज? अगं, तुझं डोकं गरम झालं आहे ना, ते शांत कर बघू, नंतर बघू सरप्राईजचं. रूममध्ये त्याने वेटरमार्फत तिच्या आवडीचे जेवण मागवले. व्हिस्की मागवली. श्रुती खुश झाली. म्हणाली, खरंच तू माझा मित्र शोभतोस. किती काळजी घेतो माझी. खूप भूक लागली होती. असा म्हणून तिने जेवणावर ताव मारला. दोघांचे जेवण झाल्यानंतर ती म्हणाली, चल आता घरी जाऊया. तो म्हणाला, अगं, हे फक्त जेवण झालं, सरप्राईज तर बाकी आहे अजून. ती आश्चर्याने म्हणाली, सरप्राईज? ते अजून काय आहे? त्याने रूमचे दार लॉक केले
ती घाबरली आणि म्हणाली, अरे, दार का लॉक करतो आहेस? तो म्हणाला, आपल्याला कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून. श्रुती गोंधळून म्हणाली, डिस्टर्ब म्हणजे तू काय करणार आहेस? ती आता घाबरली होती. तो तिच्याजवळ येत म्हणाला, काही नाही, माझ्या स्वीट स्वीट फ्रेंडला खुश करणार आहे. श्रुती म्हणाली, ते कसे? त्याने खिशातून अंगठी बाहेर काढली आणि म्हणाला, हात पुढे कर. ती म्हणाली, ही अंगठी? आणि ही तर साखरपुड्याची अंगठी असते ना, जेव्हा साखरपुडा होतो तेव्हाच घालायची असते. मी लवकरच माझ्या मम्मी पप्पांना सांगेन तुझ्याबद्दल आणि तेव्हा घाल सगळ्यांच्या देखत ही अंगठी, आत्ता नको. तो म्हणाला, नाही, ही आत्ता घाल, म्हणजे आपलं अर्ध लग्न झालं असं समज, नंतर सगळ्यांसमोर वेगळा साखरपुडा करू. श्रुती म्हणाली, अरे असं कसं? असं नाही होत. त्याने बळजबरीने तिचा हात हातात घेतला, तिच्या बोटात अंगठी घातली आणि म्हणाला, आता तू माझी अर्धी बायको झालीस, म्हणजे आपण मज्जा करायला मोकळे. असं म्हणून त्याने तिला आपल्या हृदयाशी जवळ ओढले. ती म्हणाली, अरे नाही, असं नाही होत. तो तिला जवळ घेत म्हणाला, अगं असंच होतं, आपण तर लग्न करणारच आहोत ना, मग काय झालं? ती त्याच्यापासून बळजबरी सुटत आणि चेहऱ्यावर उसने हसू आणत म्हणाली, नाही रवी, तू असं नाही करू शकत. तू माझा जिवलग मित्र आहेस. तू हे खोटं खोटं करतो आहेस ना, मला चिडवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी. त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि परत घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आयुष्याची मजा अशीच लुटायची असते राणी. येऊन बघ एकदा माझ्या मिठीत, तुलाही मज्जा येईल. ती त्याला दूर लोटू लागली, पण त्याच्या पुरुषी ताकदीपुढे तिचा टिकाव लागत नव्हता. तो तिच्याशी बळजबरी करू लागला. आता त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून ती रडू लागली, हात जोडू लागली, त्याला विनवू लागली, पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. त्याच्या डोळ्यात नशा उतरली होती. कामातूर झालेला तो दुष्ट, त्याला तिच्या विनवण्या, रडणे दिसत नव्हते. त्याच्या अंगात हैवान संचारला होता. तो तिच्या जवळ येऊन राक्षसी हास्य करतच तिचे कपडे उतरवण्यासाठी त्याने तिच्या कपड्यांना हात घातला. तिने डोळे झाकले. तिला कळून आले की संपले आता सगळे. ती प्रचंड घाबरली, थरथर करत होती. तिला वाटले, आता इथेच मरण आले तर बरे होईल. पण एवढ्यात जोराने दाराला लाथ मारून श्रीकांत आत आला. त्याला श्रीकांतने तोंडावर एक ठोसा दिला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. श्रुतीने डोळे उघडून बघितले. ती प्रचंड घाबरली असल्यामुळे तिला काहीच न कळून येता तिने श्रीकांतला मिठी मारली. सगळ्या पोलिसांसमोर श्रीला लाज वाटू लागली आणि तिच्यावर संतापही येत होता. पण त्यावेळेस त्याने तिला सहारा दिला. त्याने तिला गाडीत टाकली. त्याने गाडी तिच्या घराकडे नेली. रस्त्याने काहीच न बोलता तो मुकाट्याने गाडी चालवत होता. ती आता थोडी सावरली होती. मात्र ती आता हॉटेलमध्ये घडलेल्या गोष्टीपेक्षा घरी आता हा श्री माझ्या मम्मी पप्पांना सगळंच सांगेन, ती चिंता तिला वाटत होती. त्याने सांगायला नको म्हणून ती त्याला बोलू लागली, श्री, थँक्यू मला वाचवल्याबद्दल. श्री काहीच न बोलता असं म्हणाला. ती त्याला पुढे म्हणाली, मला तिथंच सोडलं असतं ना, मी आले असते घरी एकटी. तू सकाळी पण मला सोडायला आला आणि आता पण. मम्मी पप्पा काय म्हणतील? श्रीकांत संतापत म्हणाला, हेच
की मुलीचे प्रताप खूप वाढून चालले, लवकर हिचे हात पिवळे करावे लागतील. श्रुती म्हणाली, हो बरोबर, हेच म्हणतील. मग तूच मला व्यवस्थित सांभाळू शकतो असं म्हणून पप्पा माझा हात तुझ्या हातात देतील, हो ना? हीच वाट बघतो आहेस ना तू, म्हणून मला घरापर्यंत सोडायला येतो आहेस, हो ना? तिच्या तोंडून त्याने हे वाक्य ऐकलं आणि त्याला राग आणि आश्चर्य दोन्ही वाटले. तो संतापाने तिच्याकडे बघू लागला. काय वेडपट आणि एक नंबरची बावळट मुलगी आहे ही. हे तर असं झालं नेकी कर और दर्या में डाल. त्याने तिला हात जोडले आणि म्हणाला, सॉरी मॅडम, चूक झाली माझी. नाही येणार पुन्हा तुझ्या वाटेला. मरू दिलं असतं तिकडेच, माझीच मती मेली होती. असं म्हणून त्याने गाडी परत फिरवली. ती त्याला म्हणाली, अरे अजून परत कुठे घेऊन जातो आहेस? इथपर्यंत आणलं तर परत का नेतो आहेस? तो काहीच न बोलता त्याने गाडी परत हॉटेलकडे नेली आणि तिला जवळजवळ हात पकडूनच तिला उतरायला सांगितलं आणि गाडी घेऊन तो निघून गेला. बघा, एवढं होऊ नये या श्रुतीची अक्कल फुगडी खेळते कदाचित. तुम्हालाही हेच वाटतं ना? सगळ्या गोष्टींचं बिल श्रीकांतवर फाडणारी ही श्रुती आता काय करेल? परत तिच्यावर संकट तर ओढवणार नाही ना? आणि तुमच्या मते श्रीकांतचं चिडणं योग्य आहे का? सांगा पटपट कमेंट्स करून. उर्वरित कथा ऐका पुढील भागात, पण त्याआधी या व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा रे बाबा. धन्यवाद.